नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनीमध्ये. आपली 10वीची सिरीज सुरू होती, त्यातला आता आपला तिसरा पार्ट आहे, तो आपण डिस्कस करतोय. जे लोक आता हा व्हिडिओज बघतात सुरुवातीला, त्यांसाठी सूचना की तुम्ही सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह करून बघा, म्हणजे की तुम्हाला थोडंसं काय होईल की ज्या गोष्टी लिहिलेत त्या स्पष्ट दिसतील. आणि पोर्ट्रेट मोडमध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी आहेत ना त्या अजून क्लिअर दिसतील तुमच्या. ठीक आहे ना. सो तिसरा टॉपिक आपला आता आपण 10वीचा सुरू करतोय. ठीक आहे ना. पटपट तुम्ही जर व्हिडिओ सिरीज सुरुवातीपासून बघताय तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला सिरीज कशी वाटते. त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास तुम्ही नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत काय करा की व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. पण फार डिटेलमध्ये आपण काय करतो की सगळे सेट बोर्ड जे आहेत ना ते आपण एक्झॅक्टली कव्हर करतोय. तुम्हाला हे बघितल्यानंतर असा अनुभव येईल की बऱ्यापैकी तुमच्या स्टेट बोर्ड ॲक्च्युली वाचायला जाल त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला कळेल की ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुमच्या व्हिडिओमध्ये काय केली आपण डिस्कस करून झालेले आहेत. या गोष्टी ज्या आपण इथे डिस्कस करतो या मे बी काही लोक तुम्हाला ॲपवरती पेड कोर्सच्या नावाखाली तुम्हाला विकताना दिसतील, पण आपण हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. सो फक्त लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत काय करा की व्हिडिओ शेअर करा. प्लस विद्याप्रबोधिनीच्या व्हिडिओवरती तुम्हाला कुठेही ॲड दिसणार नाही आहे, म्हणजे तुम्ही तुमचा जो बघण्याचा एक्सपिरियन्स आहे व्हिडिओचा तो कुठेही खराब होऊ नये. व्हिडिओच्या सुरुवातीला ॲड लागली किंवा व्हिडिओच्या मध्येच ॲड लागली तुमच्या, ती लिंक जी आहे तुमची ती लिंक तुटू नये यासाठी आम्ही काय करतो की आमचं चॅनलचं मॉनिटेशन देखील ऑफ आहे. तुम्ही बघितलं असेल की तुमच्या व्हिडिओच्या विद्याप्रबोधिनीच्या कुठल्याही व्हिडिओला ॲड असत नाही. सो त्यासाठी तुमच्या सपोर्टची पण गरज आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओजना काय करा की लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत काय करा की तो शेअर करा. आणि काय तुमच्या शंका असतील, तुमचे काही डाऊट्स असतील, तुमचे काही सजेशन असतील ते नक्कीच खाली कमेंट बॉक्सला मेन्शन करा. त्या दृष्टीनं आमची जी टीम आहे, आमची जी लोक आहेत ती प्रयत्न करतील तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी फ्रीमध्ये डिलिव्हर करण्याचा आपण काय करू की प्रयत्न करू. लवकरच हे अनाउन्समेंट आम्ही करतोय की लवकरच आपण एक करंट अफेअर्सची पण सिरीज, वीकली सिरीज आपण लॉन्च करण्याचा विचार करतोय. तुमचा जर सपोर्ट असेल, तुम्ही जर या व्हिडिओला लाईक करत असेल जास्तीत जास्त, तर लवकर आपण ती काय करू की करंट अफेअर्सची वीकली सिरीज आहे ती चालू करू. आपण व्हिडिओवरती आपण आपल्या नाव आहे टॉपिकचं जे आहे रासायनिक अभिक्रिया आणि त्याची समीकरण. हे देखील आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये डिस्कस केले. अगदी क्विक आपली रिव्हिजन होऊन जाईल तुमची. ठीक आहे ना. पॉइंट आहे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. आता बघतो पहिला टाइप कोणता आहे, संयोग अभिक्रिया. एक्झामला काय विचारतील, एक्झाम तुम्हाला एखादी अशा प्रकारची अभिक्रिया टाकतील आणि त्या अभिक्रियेचं तुम्हाला काय विचारतील की तुम्हाला हे सगळं देतो. तुम्हाला ते विचारते की कोणत्या प्रकारची ही अभिक्रिया विचारतील. तो संयोग अभिक्रिया काय असते इथं बघा. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक, लक्षात घ्या अभिक्रियाकारक म्हणजे काय कळते का, हे लोक त्याला आपण ए आणि बी म्हणतो. अभिक्रियाकारक रिॲक्टंट किती असतील, दोन किंवा अधिक असतील, यांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते. उत्पादित म्हणजे काय ना, ह्या बाणाच्या पलीकडचं जे आहे त्याला काय म्हणतो आपण उत्पादित. बघा अभिक्रियाकारक किती म्हणतोय आपण, दोन किंवा दोनपेक्षा जास्त पण तुमचे असेल, म्हणजे ए प्लस बी असेल किंवा ए प्लस बी प्लस सी पण तुमचं असेल, व्हॉट एव्हर इट मे बी तुमचं. सो अभिक्रियाकारक जे आहेत ती काय असतील तुमच्या, तर दोन पेक्षा जास्त असतील. पण त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादित आहे ते उत्पादित तुमचं काय असणार आहे की एकच असणार आहे. सो लक्षात घ्या तुम्ही, एक तर रिॲक्शन तर अनगणित आहे, म्हणजे त्याला काय आपण सगळ्या रिॲक्शन आपण पाठ करू शकत नाही. फॉर्म्युला पाठ करून ठेवा, फार सोपं आहे की ए प्लस बी, ए दोनच घेऊ आपण, जास्त घेत नाही आपण, गिव्स टू ए बी. काय करते का, ए आणि बी हे दोन वेगवेगळे काय घेतले आपण, रिॲक्टंट घेतले आणि त्यांच्यापासून जो प्रोडक्ट तयार झाला तुमचा काय म्हणतो आपण त्याला ए बी म्हणतोय आपण, सिंगल प्रोडक्ट तुमचं आहे. ह्याला काय म्हणतो आपण संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय झालं, दोन रिॲक्टंटचं तुमच्या काय होते की इथं कॉम्बिनेशन तुमच्या लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं अपघटन अभिक्रिया, ज्याला म्हणतो आपण डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. बरोबर याच्या अपोजिट काय बघा की जिथं रिॲक्टंट तुमचा एकच असणार, कळते का, जे रिॲक्टंट म्हणतो आपण तुमचं काय असेल की एकच असेल, पण त्याच्यापासून मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते एक दोन पेक्षा काय असतील की जास्त असेल. बरोबर काय म्हणतो आपण, तुमची जी कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे त्याच्या बरोबर अपोजिट तुमची कोण असणार आहे, तुमची डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. इथे एक्झाम्पल घेतो का, C12H22O11 त्याला आपण उष्ण दिली, काय मिळालं तुम्हाला 12C11H2O, तुमचं बरेच तुमचे काय की तर प्रोडक्ट्स मिळाले. सो बघा की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक काय मिळतील तुम्हाला उत्पादित मिळतील. सो वरती काय होतं, वरती होतं ए प्लस बी इज इक्वल टू ए बी, खाली काय तुमचं ए बी गिव्स टू ए प्लस बी. हा फक्त काय करा की जनरल जो फॉर्म्युला आहे तुमच्या रिॲक्शनचा तो जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचे बघतोय आपण विस्थापन अभिक्रिया, त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तुमची. मी इथे बघतो एक्झाम्पल बघा की इथे एक्झाम्पल घेतलं तुमचं CuSO4 प्लस Fe. काय रिॲक्शन काय तुमची CuSO4 प्लस काय तुमचं Fe. आता हे एक्झाम्पल मी बरोबर म्हणतो, एक्झाम्पल फार जास्त होतील त्यामुळे एक्झाम्पल बघण्यापेक्षा काय करा की जनरल फॉर्म्युला बघा. जसं मागाशी काय बघितलं आपण की कुठली म्हणलो आपण तुमची मग अशी कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हटलं की काय म्हणलो आपण की ए प्लस बी गिव्स टू ए बी, ही तुमची काय असते कॉम्बिनेशन रिॲक्शन असते.
दुसरी म्हणलो आपण तुमची डिकम्पोजिशन रिॲक्शन तुमची, तिथे काय असतं तुमच्या की ए बी गिव्स टू ए प्लस बी, हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये तुमचं कुठली रिॲक्शन तुम्ही काय करू शकता की बसू शकताय. विस्थापन अभिक्रिया ज्या असतात तुमच्या त्या परत दोन प्रकारच्या असतात. तुमची पहिली असते ती म्हणजे की ज्या म्हणतो की सिंगल म्हणजे एकेरी विस्थापन अभिक्रिया, दुसरी असते दुहेरी विस्थापन अभिक्रिया. मी जनरल फॉर्म्युला बघा तुमचं जनरल फॉर्म्युला बघा. पहिला आपण काय म्हणू की एकेरी म्हणू आपण, एकेरी विस्थापन कसं होतं बघा की ए बी प्लस बी सी गिव्स टू, किंवा फक्त बी सी म्हणण्यापेक्षा आपण काय करू एक मिनिट, हां इथं फक्त आपण सीज घेऊ आपण तुमचं, ठीक आहे ना. बघा काय केलं आपण, ए बी प्लस सी ही रिॲक्शन आहे. दोन तुम्हाला काय दिसेल की इथं कॉम्बिनेशन आहे तुमचं ए बीचं, हे एक रिॲक्टंट आहे आणि सी तुमचा काय की एक दोन तुमचे आहेत की रिॲक्टंट्स आहेत. आता याच्यापासून तुम्हाला जे मिळणार काय मिळते बघा तुम्हाला, इथे मिळते तुम्हाला ए सॉरी थोडंसं एकच मिनिट, हां येस मी खाली घेतो थोडंसं की ए बी प्लस सी मिळणार का तुम्हाला बघा कुठल्यामध्ये, एकेरी विस्थापन अभिक्रिया. नीट समजून घ्या काय होते त्याच्यामध्ये की हा ए बी नावाचा एक तुमचा रिॲक्टंट आहे आणि सी एक रिॲक्टंट आहे आपला. ए बीचा अर्थ करते का तो सिंगल नाहीये, ते ए बी काय तुमचं आहे की दोन तुमच्या एलिमेंटचं कॉम्बिनेशन तुमचं आहे. ते ए बी तुमचं प्लस सी तुमचा मिळणार काय तुम्हाला, मिळणार तुम्हाला ए सी प्लस बी. म्हणजेच काय झालं की आधी जोडी कुणाची होती, ए बी ची जोडी होती. मग बघतो आपण तुमचा सी यामध्ये यायचा प्रयत्न करतोय. ए ने काय केलं, ए ने आपला पार्टनर चेंज केला. का पार्टनर चेंज केला, कारण बी च्या तुलनेमध्ये सी तुमचा काय की जास्त रिॲक्टिव्ह आहे. काय बी च्या तुलनेत सी तुमचा काय की जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून जोडी चेंज झाली. आता काय तुमची जोडी आहे ए सी आणि बी तुमचा काय होते का आता सेपरेट तुमचा इंडिपेंडेंट राहतोय तुमचा. ह्याला काय म्हणतो आपण एकेरी विस्थापन. विस्थापन कशाचं, या जोडीमधल्या एकाच काय केलं आपण विस्थापन केलं दुसऱ्या एलिमेंटनं, म्हणून त्याला काय म्हणलं आपण एकेरी विस्थापन. दुसरं आहे तुमचं दुसरं म्हणून आपण दुहेरी विस्थापन. ह्याचं एक्झाम्पल काय असतं की ए बी प्लस समजू आपण की डी सी. बघा काय ए बी प्लस डी सी, इथे काय होईल तुमच्या, तर इथं होईल असं तुमच्या ए सी प्लस डी बी. काय झालं म्हणजे याची आणि याची जोडी तुमच्या फॉर्म झाली आणि याची आणि याची जोडी फॉर्म झाली. म्हणजे प्रत्येकाने आपले काय केले की पार्टनर चेंज केले. अशा बघतो की दोन्ही पार्टनर चेंज झाल्याचं काय म्हणतो त्याला दुहेरी विस्थापन. बघा कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, एकेरी विस्थापन, नंतर काय बघतो आपण तुमचं दुहेरी विस्थापन. खाली तुमची पुढची एक्झाम्पल आहे ते म्हणजे उष्माग्राही आणि उष्मादायी. उष्माग्राही म्हणजे काय की याला म्हणतो आपण एंडोथर्मिक, दुसरी काय तुमची एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे काय, उष्माग्राही म्हणतो आपण की जी रिॲक्शन होण्यासाठी तुम्हाला बाहेरून उष्णता द्यावी लागेल त्याला काय म्हणतो आपण उष्माग्राही किंवा एंडोथर्मिक. आणि उष्मादायी म्हणजे काय, एक्झोथर्मिक काय की जी रिॲक्शन होताना स्वतः उष्णता बाहेर टाकते त्याला काय म्हणतो आपण उष्मादायी. खाली काय एक्झाम्पल घेऊ बघा की CaCO3 ही जी रिॲक्शन आहे तुमची प्लस त्याला आपण उष्णता दिली काय काय म्हणतो आपल्याला CO प्लस तुमचा CO2, याला काय म्हणतो आपण उष्माग्राही. का, इथं तुम्हाला उष्णता द्यावी लागली आणि इथं बघतो तुमचा CaO प्लस H2O केला आपण तर काय मिळते आपल्याला COH2 प्लस तुमची उष्णता मिळते, म्हणजे काय म्हणतो त्याला उष्मादायी. सो हा डिफरन्स तुमचा असेल की उष्मादायी मधला आणि उष्माग्राही मधला. सिंपल आहे का, फार अवघडच्या मध्ये नाही. फक्त इथं थोडंसं एकेरी विस्थापन आणि दुहेरी विस्थापन हे दोन पॉईंट फक्त काय की प्रॉपर लक्षात ठेवा तुमचे, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हा एक फार महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन तुमचे पडून गेले. तो म्हणजे काय पॉईंट आहे, अभिक्रियेचा दर. दर म्हणजे कळते ना रेट, की अभिक्रिया तुमची जी घडते ती किती लवकर घडणार, किती फास्ट घडणार. हा जो तुमचा अभिक्रियेचा दर आहे तो डिपेंड कशावरती असतो. त्यांनी 4-5 फॅक्टर बघा. पहिला फॅक्टर आहे तुमचा अभिक्रियाकारकांचे स्वरूप, नेचर ऑफ रिॲक्टन्स. म्हणजे काय की जे आपण जे एबी मगाशी घेतले होते ना हे रिॲक्टन्स तुमचे होते, ठीक आहे ना. सो रिॲक्टन्स जे आहेत म्हणजे अभिक्रियाकारक आहेत जे ते जेवढे जास्त रिॲक्टिव्ह म्हणजे जेवढे जास्त अभिक्रियाशील तेवढी तुमची रिॲक्शन काय असणार आहे की वेगाने तुमची घडणार आहे. समजते का, काय बोलू कळते का. रिॲक्टंट जेवढे जास्त अभिक्रियाशील तेवढी रिॲक्शन तुमची काय घडणार आहे की वेगाने घडणार. एक्झाम्पल समजा की गोल्ड आहे. गोल्ड तुमचं फार जास्त काही नाही की अभिक्रियाशील नाही. सोनं तुमचं काही की अभिक्रियाशील नाहीये, त्यामुळे रिॲक्शन फास्ट घडणार नाही. मेटल आहे तुमचं. ते जर घेतलं आपण समजा की सोडियम घेतलं आपण, सोडियम तुमचं काही की मेटलच आहे पण फार जास्त रिॲक्टिव्ह आहे,
त्यामुळे बहुतेक रिॲक्शन कशी करते की फार फास्ट करते. सो डिपेंड आहे की तुमचा रिॲक्टन कुठला आहे. जेवढा रिॲक्टन तुमचा जास्त अभिक्रियाशील तेवढी तुमची रिॲक्शन काय की फास्ट करणार तुमचा. हा पहिला पॉईंट आहे. दुसरा, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टन. लक्षात घ्या. मग प्रश्न असा असतो की रिॲक्टन्सचा साईज जो आहे तो कमी असला पाहिजे का जास्त असला पाहिजे, हा तुमचा मेन फॅक्टर तुमच्यामधला. सो लक्षात ठेवा की जसं वरती आपण काय म्हटलो की अभिक्रियाकारक जेवढी जास्त रिॲक्टिव्ह तेवढा रिॲक्शनचा रेट काय असणार, जास्त असणार. हे तर उलट आहे की अभिक्रियाकारकांचा आकार जेवढा कमी तेवढी रिॲक्शन तुमची काय असणार की फास्ट असणार. लक्षात ठेवा. आता असं का, आकार कमी झाल्यामुळं काय होतं की तुमचं क्षेत्रफळ वाढतं किंवा आकारमा तुमचं काय होतं की तुमचं वाढते. आकार म्हणजे कळते ना, समजून घ्या की एक एक्झाम्पल घेतो तुमच्या की समजा तुम्हाला काय करायचं आहे की एक खडू आहे तुमचा, समजा आपण तो खडू तुम्हाला पाण्यामध्ये विरघळवायचा आहे. तुम्ही समजा की अखंड आयाचा खडू पाण्यात टाकला तर काय होईल, तो विरघळेल पाण्यामध्ये, पण त्याला वेळ फार लागेल. का, कारण बघतो की तुमचा ते खडूच आहे तुमचा, त्याचे पार्टिकल्स तुमचे फार मोठे आहेत तुमचे, त्यामध्ये विरघळायला वेळ लागतील. तोच खडू आपण समजा की बारीक त्याची भुकटी केली आणि मग पाण्यात टाकला तर तो काय होईल की पटकन विरघळून जाईल, म्हणजे रिॲक्शन काय की फास्ट होऊन जाईल. तर जेवढे बघतो आपण तुमचे की पार्टिकल्स तुमचे लहान आकाराचे तेवढी तुमची रिॲक्शन काय होते की फास्ट होतं. लक्षात ठेवा. दुसरं रिझन बघितलं आपण. तिसरं, अभिक्रियाकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. परत तेच की रिॲक्टन्स आपण जे यूज करणार आहे आपण अभिक्रियाकारक, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे म्हणजे समजून घ्या की ते जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहेत की कमी कॉन्सन्ट्रेशन तुमच्या असेल. म्हणजे काय समजून घ्या की एक्झाम्पल घेऊ आपण तुमचं थोडंसं आपण दुसरं प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन आपण पटकन तुमचं की कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय तुमच्या होतो. हा आपण ऍसिडचं एक्झाम्पल घेऊ आपण तुमच्या. ठीक आहे. सो ऍसिड जे बघतो आपण त्याचं पण होतं की कॉन्सन्ट्रेशन वेगळं वेगळं असतं. म्हणजे समजा आता लिंबूचा रस याचं बघतो आपण की हे ऍसिड आहे का, हे पण ऍसिड आहे तुमचं, त्यामुळे लिंबू तुमचं काय की सिट्रिक ऍसिड तुमचं आहे. पण सिट्रिक ऍसिड तुमच्या हातावरती पडल्यामुळं तुमच्या हाताला काही इजा होत नाही, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय की कमी आहे तुमचं. ठीक आहे ना. पण तेच तुमचे की HCl तुमचं असेल, हायड्रोक्लोरिक ऍसिड तुमचं आहे, ते जर आपल्या हातावरती पडलं तर काय होईल तुमचं की हात जळू शकतो आपला. त्याला काय म्हणतो आपण की हायर कॉन्सन्ट्रेशन. जो बघतो की कॉन्सन्ट्रेशन जितकं जास्त तेवढी रिॲक्शन काय असणार आहे की फास्ट तुमची असणार आहे. पुढचं आहे तुमचं अभिक्रियेचं तापमान. परत असं आहे की टेम्परेचर जो फॅक्टर आहे ना तो काय करतो की नेहमीच रिॲक्शनचा जो रेट आहे तो वाढवायचं काम करतो. लक्षात घ्या. सो जर तुम्ही टेम्परेचर दिलात तर तुमची रिॲक्शन काय होती की थोडीशी फास्ट होऊ शकते. सो हे पण तुमचं कारण लक्षात घ्या. आणि शेवटचं आहे उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. उत्प्रेरक म्हणजे काय, एक असा घटक असतो जो काय करतो, जो स्वतः तुमच्या अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण तो काय करतो की अभिक्रियेचा दर वाढवतो तुमच्या. सो मी परत रिपीट करतो. पहिले काय म्हणलो आपण, अभिक्रियाकारकांचं स्वरूप. अभिक्रियाकारक जितके क्रियाशील तितकी तुमची रिॲक्शन काय असणार आहे की फास्ट असणार आहे. दुसरं, कणांचा आकार. जेवढा कणांचा आकार कमी तेवढी रिॲक्शन तुमची काय असणार आहे की फास्ट असणार आहे. तिसरं, अभिक्रियाकारकांची संहती. जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी रिॲक्शन तुमची काय असणार आहे की फास्ट असणार आहे. पुढे बघतो की तापमान. जेवढं तापमान जास्त तेवढी रिॲक्शन तुमची काय असणार आहे की फास्ट असणार आहे. पुढचं उत्प्रेरक. उत्प्रेरक वापरला रिॲक्शन वाढणार किंवा वेग वाढणार. उत्प्रेरक नाही वापरला तर वेग तुमचं काय होईल की कमीच राहणार तुमच्या लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सो हे फक्त काय 5 पॉईंट आहेत ना, ते 5 पॉईंट लक्षात ठेवा. अजून एक प्रकार दिसतो तुम्हाला रिॲक्शनचा, तो म्हणजे की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. लक्षात घ्या. व्याख्या बघतो आपण की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनची संयोग होतो. बघा लक्षात घ्या काय म्हणतो आपण, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक जे आहेत त्यांचा ऑक्सिजनशी म्हणजेच O2शी संयोग होतो, किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो म्हणजे H2 निघून जातो. म्हणजे थोडक्यात समजून घ्या, एखाद्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन आतमध्ये येतोय किंवा हायड्रोजन बाहेर निघून जातोय, अशा प्रकारच्या रिॲक्शन काय म्हणतो आपण, ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो आपण. लक्षात घ्या काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो आपण. खाली म्हणजे बघा, ऑक्सिडीकरण म्हणजे खाली ऑक्सिडीकरण म्हणजे काय, एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे. नि लक्षात घ्या काय म्हणतोय, ऑक्सिडीकरण म्हणजे काय, एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन काय करणे, गमावणे. नि लक्षात ठेवायचं. पहिले काय म्हणलो आपण, अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड होते आणि हायड्रोजन बाहेर पडतोय, किंवा ते काय करतील की एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन गमावत आहेत, अशा प्रकारच्या रिॲक्शन काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिॲक्शन. नेक्स्ट पुढे जातोय आपण. पुढचे ती म्हणजे की मला वाटतं क्षपन अभिक्रिया. तिथे काय होतं बघा की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात, म्हणजे उलट मागाच्या बरोबर. मागाशी काय झालं, ऑक्सिजन आतमध्ये आलता, हायड्रोजन बाहेर पडला होता,
इथे काय होते, इथं हायड्रोजन आतमध्ये तुमचा किंवा तुमचा वापरतो आपण त्यामध्ये, त्या प्रकारच्या रिॲक्शन काय म्हणतो आपण, क्षपन अभिक्रिया म्हणतो आपण. त्याचप्रमाणे ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकातील ऑक्सिजन निघून होतो, सोपं आहे फरक, एक लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजन ऍड होणं, हायड्रोजन बाहेर जाणं. क्षपन म्हणजे काय, तर हायड्रोजन आतमध्ये येणं आणि ऑक्सिजन तुमचा बाहेर जाणं. ह्याचं काय की सिंपल तुमचा अर्थ लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे इथं खवटपणा म्हणजे खवटपणा तुमचं आपण रॅन सिटी म्हणतो आपण तुमचं. यामध्ये काय होतं की बघा की तळलेले पदार्थ जास्त काळ जर तसेच ठेवले तर हवेमुळे त्यांचं काय होतं की ऑक्सिडीकरण होतं. काय म्हणतो आपण की तेल असेल किंवा तूप असेल, यामध्ये तळलेले पदार्थ जे असतील ते तळलेले पदार्थ आपण काय की तसेच ठेवले फार काळ तर काय होतं, हवेमुळे त्यांचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याला काय होतं की खवटपणा येतो. त्याला आपण म्हणतो ना की तुमचा खवटपणा आला तुमचा, की बघतो आपण दिवाळीचे पदार्थ वगैरे तुमच्या जरा खवटपणा तुमचा येतो, ठीक आहे ना. सो अशा पदार्थाच्या गोष्टी काय म्हणतो आपण, ह्या गोष्टी काय म्हणतो आपण तुमचं रॅन्सिटी म्हणतो आपण, किंवा त्याला खवटपणा म्हणतो आपण. ते काही पुढच्या गोष्टींची आपल्याला तशी आवश्यकता नाहीये, स्किप करते. ह्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही समजले हे कळले आपल्याला. म्हणजे तुम्हाला अभिक्रियाकारके उत्पाद होते आणि त्यांचा प्रकार म्हणतो आपण. सो इथे लक्षात घ्या की वाटतं बघून घेऊ तुमचं थोडक्यात, एक मिनिट. बघा BaCl2 प्लस ZnSO4 काय मिळालं तुम्हाला, तर उत्पादित तुमचं आपल्याला जोड्या लावायचं. बघा जोड्या लावायचं आपल्याला, BaCl2 प्लस ZnSO4 काय मिळेल तुम्हाला, तुम्हाला हे मिळेल. बघा काय मिळेल तुम्हाला, BaSO4 प्लस ZnCl2. कुठल्या प्रकारची रिॲक्शन आहे, बघा इथला Cl होता, इथे SO4 होता, काय मिळालं तुम्हाला, BaSO4 मिळाला आणि काय मिळालं तुमचं पुढं ZnCl2. सो ही जी रिॲक्शन आहे ती यापैकी कुठल्या प्रकारची असेल, ती विस्थापन असेल, ती संयोग असेल का ती अपघटन असेल, तुमची दुहेरी विस्थापन तुमची असेल. खाली कमेंट बॉक्स सांगा की ही पहिली जी रिॲक्शन आहे ती कोणत्या प्रकारची आहे. दुसरं बघा AgCl2 हा एकच तुमचा रिॲक्टंट आहे, एकच रिॲक्टंट आहे, मी प्रतिपिड करतो. AgCl2 काय की तुमचा एकच रिॲक्टंट आहे. यातनं मिळेल काय तुम्हाला, यातनं मिळेल तुम्हाला हे की ट्वाइस ऑफ Ag प्लस Cl2. ही पण दुसऱ्या क्रमांकाची रिॲक्शन कुठल्या प्रकारची आहे तुम्ही कमेंट बॉक्स मला सांगू शकता. तिसरी रिॲक्शन आहे, तिसरी रिॲक्शन आहे आपली CuSO4 प्लस Fe. काय मिळेल आपल्याला, आपल्याला मिळेल FeSO4 प्लस Cu. बघा ही तिसरी रिॲक्शन, ही ही दुसरी झाली तुमची. ही तिसरी रिॲक्शन कुठल्या प्रकारची आहे ते तुम्हाला सांगा, ठीक आहे ना. पुढची रिॲक्शन आहे H2O प्लस CO2 काय मिळेल आपल्याला, H2CO3. ही देखील चौथी रिॲक्शन कोणत्या प्रकारे तुम्ही काय करा की कमी. आपण बोललोय आता विस्थापन काय असतं, संयोग काय असतं, अपघटन काय असतं, दुहेरी विस्थापन काय असतं. मी तुम्हाला इथे जोड्या दिलेत, तुमच्या निम्म्या जोड्या पण लावलेत की अभिक्रियाकारक कुठला आणि त्यापासून मिळणारं उत्पादन कोणतं आहे. आता शेवटचं एक पार्ट होतं तुमचे की तुमच्या कुठल्या प्रकारची अभिक्रिया आहे. तुम्ही खाली कमेंट बॉक्स जा, रिॲक्शन क्रमांक 1 2 3 4 म्हणा आणि प्रत्येक रिॲक्शन कुठल्या प्रकारची आहे त्यापुढे काय करा की लिहून तुम्ही कमेंट बॉक्स मला सांगू शकता, ठीक आहे. नेक्स्ट पुढे आपण पुढचा टॉपिक आपला तो म्हणजे की विद्युत धारा किंवा विद्युत धारेचे परिणाम. त्यातला विद्युत धाराचा टॉपिक आपण काय केलं की मागच्याच काही व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. काही फॅक्ट्स येतील ते आपण काय करू की करून बघायचो. पहिला पॉईंट येतला की विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे ना. याच्यामध्ये काय महत्त्व बघू आपल्यासाठी, इथे बघा ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे. आता रोधकता काय असते याच्याविषयी देखील डिस्कशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. रेझिस्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. काय म्हणतो याच्यामध्ये की ज्या वाहक पदार्थ म्हणजे कंडक्टर रोधकता जास्त असते अशा वाहक पदार्थांचा उपयोग येथे केला जातो. कुठं, तर त्यांच्या औष्णिक परिणामामुळे तुमचे, ठीक आहे ना. उदाहरणार्थ काय तुमचं बघा, नायक्रॉम या मिश्र धातूचा जे कुंतल तुमचे असतील यांचा उपयोग विजेच्या शेगडीमध्ये होतो, विद्युतमध्ये करतो आपण. विजेच्या बल्बमध्ये बघतोय की टंगस्टन या तारेचा उपयोग करतो. तुमच्या विद्युत धारेमुळं ही तार काय होते तुमच्या तापते तुमच्या लक्षात ठेवा. आणि त्याचं बघतोय सुमारे तुमचे काही 34 डिग्री तुमचे प्रकाश बाहेर. हे तुम्हाला माहिती तुमचं की विद्युत बल्बमध्ये कुठल्या प्रकारचे काय करतो आपण की तार वापरतो, कुठली तुमचं आहे टंगस्टन यूज करतो. इथे फक्त लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक शेगडीमध्ये काय वापरतो आपण, तर इथे नायक्रॉम हा मिश्र वापरतो आपण. पुढे याच्यामधलं काय महत्त्वाचं आहे का, हे आपण युनिट जे ते युनिट आपण मागे लक्षात घेतलं की विद्युत शक्तीचं 1 वॉट ही खूपच काही की लहान तुमचं असतं. त्यामुळे काय करतो आपण 1000 वॉट म्हणजेच 1 किलो वॉट हे विद्युत काही आपण मोजण्यासाठी यूज करतो आपण. याच्याविषयी आपण बोलणं झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसताना खार लोड घेऊन काय बघा, उजव्या हातांच्या अंगठ्याचा नियम, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल काय की अंगठा तो आपण असा उभा करतोय आणि यातून तुम्हाला काहीतरी रूल समजतो. काय रूल आहे बघा
की ही जी तुमची बोट दिसत आहेत, तुमच्या हाताची बोट जी दिसते तुमच्या, ही काय दर्शवत आहेत? हे चुंबकीय क्षेत्रांची दिशा दर्शवत आहेत. बघा, हाताची बोट तुमची काय दर्शवत आहेत? चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत आहेत. आणि जो हाताचा अंगठा आहे उजव्या हाताचा, तो काय दर्शवतो? तुमच्या विद्युत धारेची दिशा. एवढं जरी तुम्हाला माहिती असेल तरी सफिशियंट आहे. काय म्हणतो आपण? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम काय असतो? तुमचा हात पकडा असा, आणि ही जी तुमच्या बोटांची दिशा आहे, ही बोटांची दिशा काय दर्शवते? तर चुंबकीय क्षेत्र दर्शवते. आणि जो अंगठा आहे, समजा ही काय म्हणतो आपण कंडक्टर पकडलाय, तर या कंडक्टरच्या भोवती विद्युत चुंबकीय दिशा तुमची काय असेल? ती या स्वरूपात तुमची असेल. आणि हा जो तुमचा भाग दिसतोय वरती, तुमचा अंगठा जो आहे, तुमची काय की विद्युत धारेची दिशा आहे तुमची. बस सफिशियंट आपल्याला, बाकी त्याच्यात आपल्याला जायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, तो पण फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला दिसेल तुमचा काय केलं बघा, ही रचना अशा प्रकारची 3D म्हणजे तुमच्या ती दिसत नाही, पण तुमची काही रचना अशा प्रकारची आहे. त्यात काय काय दिसत बघा, हे पॉईंट लक्षात ठेवायचे. मग अशा आपण काय बघितला? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम बघितला, ज्यामध्ये हाताची बोट काय दाखवत आहेत? विद्युत चुंबकीय क्षेत्र दाखवत आहेत. अंगठा काय दाखवतोय? तर विद्युत धारेची दिशा दाखवतोय. इथं बघतोय आपण तुमचा फ्लेमिंगचा जो डाव्या हाताचा नियम आहे, तो काय दाखवतोय बघा, की तुम्ही 3 बोटं वापरताय. कुठलं अंगठा हे तुमचे तर्जनी, तुमचं हे मधलं बोट वापरतोय आपण तुमचं, ठीक आहे ना. यात काय दाखवलं बघा, की जो अंगठा आहे तो काय दाखवतोय? तो विद्युत वाहकांच्या वरील बल दाखवतोय. अंगठा काय दाखवतोय? जो विद्युत वाहक आहे, कंडक्टर जो आहे ना, त्या कंडक्टर वरती असणारा फोर्स दाखवतोय. तर्जनी जी आहे ती काय दाखवते? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. ही जी तर्जनी तुमची बोट दिसते आपल्याला, हे काय दाखवते? हे तुमच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. आणि जे मधलं बोट आहे ते काय दाखवते? ते विद्युत धारेची दिशा दाखवते. तिन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे. कोण कुठलं गोष्ट दाखवते हे आपल्याला परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे बघतोय आपण की इथं फ्रेमिंगचा उजव्या हाताचा पण नियम आहे, तो पण सेम लक्षात घ्या, की बोटांची रचना परत तुमच्या काय असेल की सेमच तुमच्या असेल. आता इथं काय असणार बघा, इथं जो अंगठा आहे तो विद्युत वाहकाची गती दाखवते. बघा, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम बघतोय आपण. फक्त हेच पॉईंट लक्षात ठेवा, एक्झामला याच्यापेक्षा व्हायचं वेगळं तुमचे विचारणार नाहीत. उजव्या हाताचा नियम काय सांगतोय? जो अंगठा आहे तो अंगठा काय दाखवतो आपल्याला? विद्युत वाहकाची गती दाखवतोय. जी तर्जनी आहे ते काय दाखवते आपल्याला? चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. आणि जे मधलं बोट आहे ते आपल्याला काय दाखवते? तर विद्युत धारेची दिशा दाखवते. सो प्रत्येक ठिकाणी तुमच्या जे काही पॉईंट सांगेल तुमचे, ते पॉईंट काय करा की व्यवस्थित लक्षात ठेवा तुमचे, ठीक आहे ना. हा पॉईंट आहे पुढचा. इथं काय घेतलं बघा, प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा, म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट या दोघांमध्ये काय की डिफरन्स तुमचा घेतलाय. आता इथं ते बाकी ग्राफची आपल्याला आवश्यकता नाही तुमच्या, ते काय आपल्याला तशी ठीक आहे. इथले पॉईंट फक्त बघू आपण तुमचे काय काय ते. याची पण काही गरज नाही, आपण मुद्द्यावरती येऊ आपण तुमच्या. ही फॅक्ट बद्दल लक्षात ठेवा, त्याची काही गरज नाही आपल्याला. तो पॉईंट तुमचा थोडासा डिफिकल्ट तुम्हाला वाटेल, सोडून देतो पॉईंट तुमचा, ठीक आहे ना. इथं फक्त हा फॅक्ट लक्षात ठेवा. फॅक्ट काय की प्रत्यावर्ती धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी असते. काय म्हटले? प्रत्यावर्ती धारेची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता मागचा जो पॉईंट होता ना, त्यात लक्षात ठेवा फक्त की जी डायरेक्ट करंट जो असतो ना, तो डायरेक्ट करंट बघतो आपण की या टाईपमध्ये फ्लो होतो. या टाईपमध्ये कळते ना की नॉन स्टॉप, तो बघतोय आपण. त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्हाला की फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिसत नाहीये. पण जो इंडक्ट करंट जो अल्टरनेट करंट तुमचा एसी करंट असतो तुमचा, तो एसी करंट तुमचा बघा की असा वरती म्हणजे काय की 1 पासून पुन्हा 0 पासून पुन्हा तुमचा -1, पुन्हा तुमचा काय की 0, पुन्हा तुमचा 1. सो अशा वेव्हच्या रूपात तो फ्लो करतो. नीट समजून घ्या. डायरेक्ट करंट जो आहे तो काय म्हणतो आपण तुमचा सिंगल लाईन मध्ये फ्लो करतोय, ज्यामध्ये कुठे तुम्हाला काही दिसत नाही की तुम्हाला गॅप दिसत नाही. हा जो काय म्हणतो आपण तुमचा, हा करंट काय की तुमचा थोडासा या प्रकारचा फ्लो करतो की सायन्युसॉइडल वेव्हच्या रूपात तुमच्या ऑन ऑफ जर काय म्हणतो आपण की ऑन ऑफ चालू बंद या रूपात तो काय तुमचा करतो की फ्लो करतो तुमचा लक्षात ठेवा, ठीक आहे ना. हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा. आता इथे येऊ आपण तुमच्या की जी प्रत्यावर्ती म्हणजे काय तुमचा एसी करंट जो आहे, त्या एसी करंटची भारतामध्ये वारंवारता किती असते? 50 हर्ट्झ. पॉईंट लक्षात ठेवा. जो भारतामध्ये जे तुमचे इलेक्ट्रिक पोल जे असतात ना, त्यातून वाहणारा तुमचा जो एसी करंट आहे, त्या एसी करंटची वारंवारता किती असते? फ्रिक्वेन्सी किती असते? तर 50 हर्ट्झ असते. लक्षात ठेवा. विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणं फायदेशीर ठरते. हे पण लक्षात ठेवा पॉईंट तुमचा.
ज्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फार दूरपर्यंत वाहून न्यायची आहे, तर ती दूरपर्यंत वाहून नेताना प्रत्यावर्ती हा जो प्रकार तुमचा आहे, म्हणजे अल्टरनेट करंट जो आहे, त्या अल्टरनेट स्वरूपात आपण काय करतोय की वाहून येतो. ज्यामुळे होतं काय, ज्यामुळं विद्युत शक्तीची कमीत कमी घट होते आणि जे पारेषण आहे ते पारेषण तुम्हाला फार चांगल्या प्रकारे करता येतं. पुढं घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा असतो. नीट लक्षात ठेवा. घरगुती म्हणजे आपल्या घरामध्ये पण एनर्जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कोणत्या प्रकारची आहे, ती AC प्रकारची आहे, DC प्रकारची नाहीये. वीज वापरताना घ्या काय तुमचं सुरक्षा फक्त म्हणजे काय की DCचा तसा आपण DC म्हणजे कुठल्या बॅटरीज तुमच्या लक्षात ठेवा. मोबाईलची बॅटरी काय आहे तुमची DC करंट आहे. घरामध्ये वापरणारा आपला जनरेटर काय आहे की तुमचा DC करंट आहे. सो हा DC तुमच्या काही एक्झाम्पल तुमचे असतील. AC म्हणजे काय, जो आपल्या घरामध्ये तुमची वीज येते ती वीज तुमची काय की तर ती AC स्वरूपाची लक्षात ठेवा. फक्त डिफरन्स फक्त माहिती असो, बाकी जे आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. नेक्स्ट पुढचा टॉपिक आपला तो म्हणजे की उष्णता. त्याचा पहिलाच पॉईंट तुमचा आहे तो म्हणजे की अप्रकट उष्मा, ज्याला म्हणतो आपण लॅटंट हीट. व्याख्याने लक्षात घ्या, व्याख्येवरती एक दोन तुमचे काही की क्वेश्चन्स पडलेले आहेत कंबाईंड पण तुमच्या राज्यसेवेला पण. त्यामुळे लॅटंट हीट किंवा अप्रकट उष्मा, उष्णता म्हणजे काय, मोजतात कशी, त्याचे उपयोग काय असतात ते आपण मागच्या चॅप्टर्स मध्ये डिस्कस केलेलं आहे. इथं आपण काय बघतोय आता, लॅटंट हीट काय असते, अप्रकट उष्मा काय असते. बघा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाची नीट अशी काय म्हणतो आपण, एकक वस्तुमान करते ना, किती आहे तुमचं एकक, 1 ग्रॅम, 1 किलोग्रॅम किंवा 1 टन, जे काय तुमचं असेल ते एकक वस्तुमान. त्याच्या स्थायू पदार्थाचं, कुठले पदार्थ तुमचे आहेत, तुमचे स्थायू पदार्थ तुमचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना, बघा स्थायूचं रूपांतर काय केलं आपण द्रवामध्ये पूर्णपणे होत असताना, स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा किंवा स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणतात. तशी वेगळी तुमचे की एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे स्थायू वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णता म्हणतो आपण की बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा किंवा स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. दोन्हींचा मी अर्थ सांगतो की नेमकं म्हणायचं काय, ठीक आहे ना. बघा की आपण जर पाणी घेतलं, ठीक आहे, आणि त्या पाण्याला आपण खाली काय केलं की उष्णतेला सुरुवात केली आपण. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर काय तुमचं हळूहळू वाढत जाईल तुमचं 10 डिग्री 20 30 40 50 60 70 80 90 100 ला येईल तुमचं टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे की 100 डिग्री सेल्सिअसला काय होईल, तुमच्या पाण्याचं रूपांतर वाफेत व्हायला सुरुवात होईल तुमची, ठीक आहे ना. मग आता समजून घ्या की पाण्याचं रूपांतर तुमच्या वाफेत होत असताना म्हणजे की एक पॉईंट आहे बघा, आपण घड्याळ लावला असेल तर घड्याळामध्ये आपण समजा की बरोबर एक 7 मिनिटं झालीत घड्याळामध्ये, 7 मिनिटं नंतर काय की तुमचं जे पाण्याचं टेम्परेचर आहे ते 100 ला पोहोचलं. बघा काय बोलू आपण, घड्याळ लावलं, घड्याळामध्ये 1 ते 2 मिनिट तुमचं झाला, पाण्याचं टेम्परेचर तुमच्या 10 वर काय की 20 होती पोहोचलं तुमच्या, असं पण वाढत गेलं. बरोबर 7व्या मिनिटाला काय झालं, तुमचं पाण्याचं टेम्परेचर तुमच्या काय की 100 ला पोहोचलं. आता 8वं मिनिट आलं, ऑब्व्हियसली काय व्हायला पाहिजे, तुमचं पाण्याचं टेम्परेचर 100 वरनं 110 व्हायला पाहिजे होतं किंवा 105 व्हायला पाहिजे होतं. पण टाइम तुमचा 7 मिनिटावर 8 मिनिटावरती आला, 9 मिनिटावरती आला, पण तरी देखील बघतोय आपण की टेम्परेचर जे आहे पाण्याचं ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग वरची जे आपण काय उष्णता देतोय ती गेली कुठं, लक्षात घ्या, ही जी उष्णता आहे ती वापरली कुठे गेली, तर ते हे जे पाणी द्रव रूपात होतं ते द्रव रूपातलं पाणी वाफेमध्ये रूपांतर करण्यासाठी बघतोय की तुमचं ती उष्णता वापरली गेली. ती दिसत नाही तुम्हाला का, कारण ती रेकॉर्ड वरती बघतोय आपण तुमच्या टेम्परेचर किती तुमचं अजूनही 100 डिग्री तुमचं टेम्परेचर आहे. सो हा जो काय बघतो आपण की मधला गॅप आहे तुमचा ग्लिच आहे, त्याला काय म्हणतो आपण की लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. सेम तुमच्या बर्फाच पण घेऊ आपण की बर्फाचं रूपांतर तुमच्या पाण्यामध्ये होत असताना बघतो आपण की जे उष्णता देतो आपण त्यातली बरीच उष्णता तुमचं काय की बर्फ शोषून घेतो, कशासाठी, तिची स्वतःची स्थिती बदलण्यासाठी. अशा प्रकारच्या उष्णता काय म्हणतो आपण की स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणतो आपण. लक्षात ठेवा, थोडंसं पॉईंट काय करा की लक्षात ठेवा नेमके आहे तुमचे. इथे एक पॉईंट घेतला आपण तो म्हणजे की हिमायन तुमची किंवा रिजलेशन तुमचं. यात काय होतं बघा की दाबामुळं बर्फाचं वितळणं व दाब काढून घेतल्यास त्याचं पुन्हा काय म्हणतो की बर्फ होणं, या प्रक्रियेला काय म्हणतो आपण पुनर्हिमायन म्हणतो आपण. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक काय की 0 कमी होतो, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तापमानात बर्फ तुमचा पाण्यात काय की रूपांतर होतो. दाब काढून घेतला की तुमचं काय होतं की तुमचा हेतनं पॉईंट एक शकतो काय म्हणते बघा की दाबामुळं कुठे गेलं, हा दाबामुळं बर्फाचा द्रवणांक 0 कमी होतो. म्हणजेच काय, जनरली बघतो आपण की बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये तुमचं कधी होतं 0 डिग्री तुमचं होतं. पण जर दाब दिला आपण तर काय होतं की 0 डिग्रीच्या आधी देखील तुमचं काय होतं की बर्फाचं तुमच्या पाण्यामध्ये रूपांतर होतं. एक प्रयोग आपण शाळेमध्ये केला होता बघा की टेबल घेतला,
त्या टेबलवरती आपण काय केलं, बर्फाची लादी ठेवली आपण, आणि एक आपण काय केली की पितळेची तार किंवा तांब्याची तार आपण काय केली त्यावरती सोडली आपण, आणि त्या तारेच्या दोन्ही बाजूला आपण विटा बांधल्या. तर काय होतं की तारेवरती दाब पडला, दाबामुळे काय होतं की तुमची तार जी आहे ती बर्फाच्या आरपार निघून जाते, पण बर्फाचे तुमच्या तुकडे होत नाहीत. कारण काय होतं की दाब दिल्यामुळे काय तुमचं होतं की बर्फाचं रूपांतर तुमच्या पाण्यामध्ये होते, पण पुन्हा तुमचा बर्फ काय होतो की तो बर्फ तुमच्या स्थायू रूपामध्ये कन्वर्ट तुमचा होतोय. ठीक आहे, काय म्हणतो आपण पुनर्हिमायन म्हणतो आपण, लक्षात ठेवा. पाण्याचं असंगत आचरण आपण डिस्कस केलं, मी परत रिपीट करत नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाण्याचं आचरण जे आहे ती डिस्कस केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बाकी मग याच्यामध्ये हे काही पॉईंट्स आपण जे डिस्कस करू आपण, मला वाटते इथले पॉईंट आपण बघायचे. हे पण लक्षात ठेवा की होपच्या उपकरणाच्या साह्यानं पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करतो. मी लक्षात घ्या, पाण्याचं असंगत आचरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, की तुम्ही परत ते रिपीट करत नाहीये. फक्त ही फॅक्ट लक्षात ठेवा. फॅक्ट काय, उपकरण आहे कुठलं, होपचं उपकरण. त्या होपच्या उपकरणाचा वापर करून काय करतो आपण की पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करतो. इथे काय पॉईंट्स आहेत बघा की दवबिंदू तापमान आणि आर्द्रता, ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटी. बघा, वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवेमध्ये स्वरूप समजून होते. हवेतील पाण्याच्या बाष्पामुळे वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे काय असते की आर्द्रता. सो ह्युमिडिटी, आर्द्रता काय असते तिथे व्याख्या घेतली आपण की हवेतील पाण्याची जी वाफ आहे त्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा जो दमटपणा असतो त्याला काय म्हणतो आपण, तुमची आर्द्रता म्हणतो आपण. ठीक आहे ना. पुढे बघा काय म्हणले, मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होईल. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त आहे असे म्हणतात. हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावरती काय असते की अवलंबून तुमचे असेल. मी परत रिपीट करतो काय अर्थ असतो. आता पण बघतो आपण तुमच्या हवेमध्ये पाण्याचा बाष्प आहे का, आहे. लक्ष घ्या. बरं, हवेमध्ये तुमच्या पाण्याचं बाष्प किती असणार हे डिपेंड कशावरती आहे, तर त्या हवेच्या तापमानावरती. जेवढं तापमान जास्त तेवढं तुमचं काय होईल की त्यामध्ये पाण्याचं बाष्प जास्त सामावून घेणार तुमचं. जेवढं तापमान कमी तेवढी तुमची बाष्प सामावून घेण्याची क्षमता काय असणार आहे की जास्त असणार आहे. तुमचं एवढं फक्त म्हणतात, बाकी वेगळं म्हटलेलं नाहीये. आता इथे एक फॉर्म्युला घेतो बघा की शेकडा सापेक्ष आर्द्रता कशी असते बघा की दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागिले दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या तुमच्या बाष्पाचे वस्तुमान. याची काय आपल्याला आवश्यकता नाही, तुम्ही ते स्किप करू शकताय. फक्त इथं पॉईंट असे ठेवा की दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असण्याची जाणवते. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर काय म्हणतो आपण त्याला, कोरडी. लक्षात ठेवा फक्त बस, बाकी तुम्ही गोष्टी स्किप करू शकताय. हा पॉईंट लक्षात ठेवा फक्त की दवबिंदू तापमान ज्याला म्हणतो आपण, जिथं काय होतं की तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी काही तुम्हाला दवबिंदू दिसतील हवेमध्ये, तुमच्या झाडांच्या पानावरती बघतो आपण किंवा गाडीवरती आपल्याला दिसतील की दवबिंदू दिसतील. सो हे दवबिंदू दिसण्याचं कारण काय की जिथं बघतो आपण तुमच्या पाण्याची आर्द्रता किंवा हवेची आर्द्रता किती असेल, 100% असेल. जर हवेची आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर अशा हवेला काय म्हणतो आपण, आर्द्र हवा म्हणतो. जर आर्द्रता काय असेल तुमची 60% पेक्षा कमी असेल काय म्हणतो तिला, कोरडी म्हणतो आपण. फक्त ही फॅक्ट लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी आपल्याला आवश्यकता नाहीये. उष्णतेचे एकक पण आपण लास्ट टाइम डिस्कस केले, त्यामुळे परत ते बघण्याची आवश्यकता नाहीये. इथे एक व्याख्या, ती व्याख्या फक्त बघू आपण. एक मिनिट. हे माहिती आहे ना, हे किलो कॅलरी 10⁻³ कॅलरी, हे आपण लास्ट टाइम व्हिडिओ डिस्कस केलं. तुमचं काय म्हणजे विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच काय असते तर विशिष्ट उष्माधारकता. बघा, एकक काय म्हटलं आपण की वस्तुमान घेतलं म्हणजे काय, 1 किलो 1 ग्रॅम जे काय तुमचं असेल ते असे वेगवेगळे पदार्थ घेतले आपण आणि त्यांचं तापमान जे आहे ते 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे काय तुमची असेल तर तुमची स्पेसिफिक हीट किंवा विशिष्ट उष्माधारक तुमची असते. म्हणजे प्रत्येकाची वेळ तुमच्या पाण्याची किती तुमच्या 1 आहे, पॅराफिनची त्यापेक्षा कमी 0.54 आहे, रॉकेलची 0.52, ॲल्युमिनियमची 0.212, त्यानंतर लोखंडाची 0.110, तांब्याची 0.095, चांदीची 0.05 आणि पाऱ्याची तुमच्या 0.033 तुमची. तुमची काय हे काय तुमच्या एक्झाम विचारणार, फक्त माहिती असावं की विशिष्ट उष्माधारकता काय असते हे लक्षात ठेवा. बघतो की विशिष्ट उष्माधारकता C या चिन्हाने दाखवतात, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न पाठवा तुमचा, विशिष्ट उष्माधारकता कुठल्या चिन्हाने दाखवतो, तुमचं कुठलं चिन्ह आहे C आणि त्याचं काय की युनिट काय असतं, युनिट काय तुमचं असेल त्याचं युनिट बघतो आपण की बघा इथं जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस किंवा CGS तुमचं युनिट काय तर कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस तुमचं युनिट लक्षात ठेवा.
विशिष्ट उष्माधारितेचं युनिट याच्यावरती क्वेश्चन पडतात. त्यामुळे हे जे युनिट बघतो आपण जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस युनिट काय करा की प्रॉपर आहे स्वरूपात काय करा की लक्षात ठेवा तुमचं. बाकी याच्यातल्या गोष्टींचे आपल्याला हे उदाहरण आहे, एक्झाम्पल आपण काय करू की सेपरेटली डिस्कस करणार. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढला पार्ट काय करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आपण. ठीक आहे ना. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.